जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विशेष शिक्षकांची भरती खरंच शासन नियमाप्रमाणे होणार आहे का? शासन निर्णय नेमका काय सांगतो आहे आणि आतापर्यंतचा जो काही इतिहास आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, विशेष शिक्षकांच्या संदर्भामध्ये, तो आपण थोडक्यामध्ये या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण डिटेल्समध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी टीईटीची परीक्षा तोंडावर आहे। त्या टीईटीच्या परीक्षेसाठी ते आपण तयारी करत असाल तर टीईटी करिता मिशन टीईटी ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे। या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। जेवढे विषय तुम्हाला या ठिकाणी पेपर 1, 2 साठी आहेत तेवढे विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणाने मिळतील। मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, दोन्ही माध्यमासाठी। आणि विशेष म्हणजे टीईटी आणि सीटीईटी दोन्ही करिता एक कॉम्बो बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे। याचा देखील आपण लाभ घेऊ शकता। किंवा याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे आता शेवटच्या काही दिवसांमध्ये टेस्ट तुम्हाला सोडून पाहणं अतिशय जास्त आवश्यक आहे। तर तुमच्याकरिता टेस्ट सिरीज देखील अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। या टेस्ट सिरीजचा फायदा देखील आपण घेऊ शकता। यामध्ये पेपर 1 च्या 20 आणि पेपर 2 च्या 20 अशा 40 टेस्ट आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत त्या जवळपास 200-250 च्या आसपास तुम्हाला टेस्ट मिळून जातील। सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत केवळ आणि केवळ आपल्या मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवर। तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्याचा लोगो दिसत असेल, प्ले स्टोअरवरून आपण सहजपणाने डाउनलोड करून घेऊ शकता। आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, विशेष शिक्षकांचा जो जेव्हा आपल्याला मुद्दा या ठिकाणी आठवला जातो त्यावेळेस जे आहे विशेष शिक्षक म्हणजे नेमकं कोण, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर उपस्थित होतो। हे बघा, जनरल जे काही शिक्षक आहेत 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी किंवा 11वी 12वी या वर्गाचे, हे ते जनरल शिक्षक आहे। विशेष शिक्षकांमध्ये कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक आणि संगीत शिक्षक यांचा याच्यामध्ये समावेश केला जातो। आता आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे याच्यापूर्वी संच मान्यतेच्या संदर्भामध्ये म्हणजे सुधारित संच मान्यतेच्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय 2024 ला पब्लिश करण्यात आला होता। त्यामध्ये देखील बऱ्यापैकी विशेष शिक्षकांचा मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला आहे। आता सध्या मुद्दा काय आहे? जे क्रीडा शिक्षक आहे, हे बघा, आपल्यापैकीच काही अभियोग्यताधारक आहेत जे अभियोग्यताधारक संघटनेच्या माध्यमातून काही मागण्या करत आहेत। त्या मागण्यांवर आपण थोडक्यामध्ये प्रकाश टाकूया। तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने जे आहे दादासाहेब भुसे यांना हे एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि या निवेदनामध्ये एक मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की जो शारीरिक शिक्षकांचा मुद्दा आहे जो खऱ्याच अर्थाने दुर्लक्षित आहे। हे जे विद्यार्थी आहेत, जे बीपीएड झालेले, एमपीएड झालेले अभियोग्यताधारक आहेत, ते खऱ्या अर्थानं वंचित आहेत शिक्षक भरतीमधले, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। बघा, यांनी जे आहे संघटनेच्या शिष्टमंडळासमेत मंत्रालयामध्ये शासकीय बैठक लावण्याबाबत यांना एक निवेदन दिलेलं आहे। विषय हाच आहे, कला आणि क्रीडा शिक्षकांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावरून काहीतरी हालचाली होण्याबाबत। आता यांनी एकच मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा मांडलेला आहे मित्रांनो, काय आहे की हा जो काही शासन निर्णय आहे, हे बघा, याला थोडंसं झूम करतो, थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती देतो, तुम्ही काय सर्व वाचून दाखवणार नाही। बघा, हा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे 15 मार्च 2024 चा। याचा जो विषय आहे संच मान्यता दुरुस्त करणे आणि त्याचे जे काही विहित निकष आहे ते ठरवणे याबाबत। आता यामध्ये तर जनरली त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे की किती विद्यार्थ्यांच्या पाठीमागे किती शिक्षक असायला पाहिजे, हे जनरल शिक्षकांसाठी आहे हा मुद्दा, प्राथमिक शिक्षकांसाठी आहे, माध्यमिक शिक्षकांसाठी आहे, मुख्याध्यापकांसाठी आहे, सर्वांसाठी यामध्ये मुद्दे आहेत। तर याच्यामध्ये ना एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो विशेष शिक्षकांसाठी देखील सांगण्यात आलेला आहे, जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय। बघा, एक छोटासा क्रायटेरिया आपण बघूया, फार मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी देणार नाहीये, महत्त्वाची तेवढी माहिती देईल। बघा, विशेष शिक्षक जे माध्यमिक शाळा आहे, समजा एखादी शाळा आहे 1ली ते 10वी वर्गाची आणि त्या शाळेमध्ये 251 ते 500 दरम्यान जर का विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी एक क्रीडा शिक्षक भरावंच लागेल। त्यामध्ये कला शिक्षक किंवा कार्यानुभव शिक्षक नाही भरला तरी चालेल, पण
क्रीडा शिक्षक भरलाच पाहिजे। त्यानंतर 501 ते 750 जर विद्यार्थी असतील तर कला, कार्यानुभव आणि क्रीडा शिक्षक एक अशी 3 पदं त्या ठिकाणी यायलाच पाहिजे। शासन निर्णय आता हा संच मान्यतेमध्ये पदं येणार आहेत आणि एकदा आपल्याला माहिती आहे संच मान्यतेमध्ये पदं आली तर ती या ठिकाणी पोर्टलला देणं बंधनकारक आहे। याच्या पूर्वी देखील बऱ्यापैकी हा नियम होता, परंतु या कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांची जी आहे शोकांतिका ही राहिली की खऱ्या अर्थानं पोर्टलला ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ यांच्या जागा अतिशय कमी आल्या होत्या आणि त्यामुळे या शिक्षकांना नाईलाज म्हणून कुठेतरी प्रायव्हेट सोसायटीजवर पोर्टल थ्रू जावं लागलेलं आहे। आता यांची मागणी अशी आहे की हा जो काही शासन निर्णय आहे, हे बघा 2 प्रकारच्या शाळा आहेत, 8वी ते 10वीच्या शाळा आहेत, 1ली ते 10वीच्या शाळा आहेत, 6वी ते 10वीच्या पण शाळा असतात। आता यामध्ये हा रेशो आहे का मी वाचून दाखवणार नाही, याच्यावर आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा डिस्कशन केलेलं आहे। फक्त यांचं मत हेच आहे की ज्याप्रमाणे संच मान्यतेमध्ये कला, कार्यानुभव आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा विहित केलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत, त्याप्रमाणे संच मान्यता व्हायला पाहिजे आणि संच मान्यता त्या पद्धतीने झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे मित्रांनो, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील या ठिकाणी कला, कार्यानुभव, क्रीडा शिक्षकांचा उल्लेख आहे। आता आपण ती ऍक्सेप्ट केलेली आहे आणि ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर शासन जे आहे त्या अनुषंगाने कुठपर्यंत कारवाई करतं ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे आहे याच्या पूर्वीचे जे शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर साहेब, त्यांनी विधिमंडळामध्ये एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि ते स्टेटमेंट असं होतं की प्रत्येक केंद्र स्तरावर जे आहे आम्ही एक क्रीडा शिक्षक देण्याच्या विचारात आहोत। आता अनफॉर्च्युनेटली शिक्षण मंत्री बदललेले आहेत आणि शिक्षण मंत्री बदलल्याच्या मुळे या ठिकाणी जे आहे तो जो नियम आहे किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे तो फक्त स्टेटमेंटच्या स्वरूपामध्येच राहिलेला आहे, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होऊ शकलेली नाही। ही या ठिकाणी या उमेदवारांसाठी शोकांतिका आहे। खऱ्याच अर्थाने जे आहे ज्या पद्धतीने जनरल जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या जागा बऱ्याच अंशी पोर्टलला येतात, त्याच अनुषंगाने हे जे विशेष शिक्षक आहेत एकतर हे उमेदवार कमी आहेत आणि त्यांच्या जागा देखील कमी आहेत, परंतु ते कमी का असत नाही, त्यांच्या जागा कमी का असत नाही, परंतु त्या सर्वच्या सर्व पोर्टलला यायला पाहिजे आणि या उमेदवारांना जे आहे न्याय मिळायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे काय आहे, आपल्या सर्वच शाळांची एक शोकांतिका ही आहे की विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे जे आहे क्रीडा शिक्षक मिळत नाही। नाईलाज म्हणून त्यांच्याकडे अवेलेबल असलेले जे जनरल शिक्षक आहेत तेच त्यांना जे आहे कुठेतरी क्रीडा शिक्षकाचे क्रीडेचे धडे या ठिकाणी देतात किंवा त्यांच्या ज्या काही स्पर्धा वगैरे आहेत ते घेत असतात, परंतु ते 100% त्यांना त्या परीने न्याय देऊ शकत नाही। परंतु त्याच्या बदल्यामध्ये खऱ्याच अर्थानं खेळ घेण्यासाठी क्रीडा विषयासाठी एक क्रीडा शिक्षक असेल, त्याची डिग्री त्या विषयामध्ये झालेली असेल तर तो त्या विद्यार्थ्याला जास्त चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो। आपले प्रतिक्रिया या संदर्भामध्ये काय आहे आणि आपल्यापैकी जर का कुणी बीपीएड असेल, एमपीएड असेल तर आपल्या ज्या भावना आहेत आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता।